शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात अक्कलकुवा येथे भाजपचे जन आक्रोश आंदोलन। रवींद्र वळवी। सार्वजनिक बांधकाम विभाग शहादाचे कार्यकारी अभियंता मयूर वसावे आणि उपविभागीय अभियंता SV पवार यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात भारतीय जनता पक्षाने भाजपा अक्कलकुवा येथील उपविभागीय अभियंता कार्यालयाबाहेर बेमुदत जन आक्रोश आंदोलन केले। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक मागण्या मान्य झाल्याने ते तब्बल 7 तासांनंतर स्थगित करण्यात आले। या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, प्रताप वसावे, नटवर पाडवी, नितेश वळवी, शासकीय ठेकेदार संतोष जैन, दिलीप परदेशी, माजी पंचायत समिती सदस्य सुधीर पाडवी यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या होत्या। राष्ट्रीय महामार्ग 753 ब ते शांतीधाम रस्त्याची निविदा उघडणे, राज्यमार्ग 3 डाब ते इराईबारी रस्त्याची निविदा उघडणे, कोण्यापाडा, देवीदेव आणि खडकापाणी ते पाडवीपाडा येथील कामांची अनामत रक्कम कंत्राटदारांना परत करणे। आंदोलकांनी आरोप केला की विकास कामांसाठी टक्केवारी दिल्याशिवाय कामांची देयके अदा केली जात नाहीत, ज्यामुळे भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे। सकाळी 11 वाजता सुरू झालेले हे आंदोलन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालले। आंदोलनाचे नेतृत्व करणारे नागेश पाडवी, किरसिंग वसावे आणि नितेश वळवी यांनी कार्यकारी अभियंता मयूर वसावे आणि उप अभियंता पवार यांच्या कारभारावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सुमारे 7 तास चाललेल्या वाटाघाटीनंतर कार्यकारी अभियंता मयूर वसावे यांनी आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले। आंदोलनादरम्यान माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शासन स्तरावर हस्तक्षेप करून मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा केला, त्यामुळे आंदोलन यशस्वी झाले। याबद्दल आंदोलनकर्त्यांनी त्यांचे आभार मानले। आज आम्ही भारतीय जनता पार्टी अक्कलकुवा तालुका याच्या वतीने अक्कलकुवा सार्वजनिक बांधकाम विभाग इथे आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे। 20-25 दिवसाच्या अगोदर आम्ही इथे निवेदन दिलं होतं। आमच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करा। सामान्य नागरिक त्या रस्त्यांवरती चालतो आहे, त्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं। इराईबारीचे दाब शांतीधाम याच्या टेंडरसाठी कार्यकारी अभियंत्यांना आम्ही सांगितलं। आणि दुसरा विषय, अक्कलकुवा तालुक्यातील सर्व बजेटचे कामं असतील, ते कोणतीही हेल्थ खाली कामं असतील, त्यांच्या निधी मागणीसाठी आम्ही पारदर्शकता ठेवावी असं आमचं म्हणणं होतं। पण आम्हाला जशी यादी प्राप्त झाली आहे त्या यादीमध्ये आम्हाला पारदर्शकता दिसत नाही आहे, म्हणून आज आम्ही सर्व लोक इथे धरणे आंदोलनासाठी उपस्थित आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग दादा, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापदादा, माजी जिल्हा परिषद सदस्य नटवरदादा, सटवानीचे उपसरपंच माजी जगदीशदादा, आपल्या अक्कलकुवा शहराचे व्यापारी महेश पवार, माजी पंचायत समिती सदस्य सुधीर भाऊ, इथे नाल्याचे सरपंच, आजीचे सरपंच, इथे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे 10 दिवस लागो, 15 दिवस लागो, 2 महिने लागो, आम्ही इथे बसणार आहे। आणि आम्ही वरिष्ठांकडनं AC साहेब असतील, कार्यकारी अभियंता असतील, ते येणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवणार। धन्यवाद।